उल्हासनगरमधील भीषण अपघातातील मद्यधुंद कार चालकाला आता पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। सर, काल अपघात झालेला आहे, नेमका काय अपघात होता, किती जण मयत आहेत आणि किती जखमी आहेत, आरोपीला अटक झाली का? काल दिनांक 18/12/2023 रोजी सकाळी साधारणतः 5:30 वाजल्याच्या दरम्यान शांतीनगर, कल्याण बदलापूर रोड, उल्हासनगर 3 या ठिकाणी रॉयल एनफील्ड शोरूमच्या समोर कल्याणच्या दिशेकडून बदलापूरकडे जाणाऱ्या एक मद्यधुंद अवस्थेमधील असलेला MG हेक्टरमधील चालक याने त्याचे वाहन भरधाव वेगाने मद्यधुंद अवस्थेमध्ये चालून रस्त्यावर असलेले 2 ऑटो रिक्षांना पाठीमागून दिशेने जोरदार धडक दिली। त्यामुळे ऑटो रिक्षामधील एक पुरुष एक महिला व दुसऱ्या ऑटो रिक्षामधील ऑटो रिक्षा चालक हे गंभीररित्या जखमी झालेत। त्यांना सेंट्रल हॉस्पिटल येथे घेऊन गेलो असता तिथे त्यांचे मयत झाल्याचे घोषित केले। सदर घटनेमध्ये एकूण 3 व्यक्ती मयत झाले, त्यामध्ये 2 पुरुष आणि 1 महिला आहेत आणि 3 लोक जखमी झालेले आहेत त्यामध्ये, आणि 4-5 वाहनांची तिथं रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या अन्य वाहनांची नुकसान झालेली आहे। सदर घटनेमध्ये मध्यवर्ती पोलीस स्टेशन यांनी मद्यधुंद अवस्थेमध्ये गाडी चालवणारा MG हेक्टरचा चालक लवेश कमलेश केवल रमाने यास नमूद गुन्ह्यात तात्काळ ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला तात्काळ अटक करण्यात आलेली आहे। आरोपिताला सदर गुन्ह्यामध्ये न्यायालयामध्ये आज हजर करून रिमांड आम्ही घेणार आहोत आणि सदर गुन्ह्याचा तपास सेंट्रल पोलीस स्टेशनच्या मार्फतीने चालू आहे। सर, जखमीची नावं काय आहेत, मयतांची नावं काय आहेत? या गुन्ह्यामध्ये जखमीची नावे आहे सोमूदीप सुकुमार जाना, वय साधारणतः 32 वर्षे, अंजली जाना या महिलेचं वय आहे 55 वर्षे आणि शंभू रामाभाऊ चव्हाण वय 53 वर्षे हे तिघं सदर अपघातामध्ये मयत झालेले आहेत। आणि या गुन्ह्यामध्ये जखमी असलेले जे व्यक्ती आहेत स्वतः फिर्यादी आहेत तो आणि अन्य इसम महेंद्र पांढरे आणि प्रमोद दौंड हे या गुन्ह्यामध्ये जखमी झाले आणि अन्य वाहनाचे नुकसान झालेले आहे।